हॅलो मित्रांनो, एम स्टडीमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. मॉडर्न हिस्ट्री ऑफ इंडियाला आजपासून आपण सुरुवात करत आहोत. मुघल सत्तेचा ऱ्हास हा आजचा टॉपिक आहे. मॉडर्न हिस्ट्री ऑफ इंडिया असं म्हटलो की कोणता काळ पकडायचा, तर 1707 ज्या वर्षी औरंगजेबचा मृत्यू झाला त्यानंतरचा काळ जनरली हा मॉडर्न हिस्ट्री ऑफ इंडिया म्हणजेच आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये गणला जातो. तर आता मुघल सत्तेचा ऱ्हास पाहण्याआधी आपण त्याची थोडीशी पार्श्वभूमी समजून घेऊया. दिल्लीची सुलतानशाही 12व्या शतकामध्ये घुरचा मुहम्मद, ज्यालाच मोहम्मद घोरी असे देखील म्हटले जायचे, त्याने दिल्लीवर म्हणजेच भारतावर आक्रमण केले. भारतावर आक्रमण केल्यानंतर दिल्लीची लूट करून निघून जाणे हा ट्रेंड आत्तापर्यंत तिथे स्थापित झालेला होता. म्हणजे भारतावर बाहेरच्या कोणी देखील आक्रमण केलं तर यायचे, भारतावर आक्रमण करून भारताला लुटून निघून जायचे. परंतु मोहम्मद घोरीचा गुलाम कुतुबुद्दीन ऐबक याने तसं नाही केलं. याने 1206मध्ये जेव्हा मोहम्मद घोरी हा परत गेला तेव्हा त्याने 1206मध्ये दिल्लीला गुलाम वंशी स्थापना केली. म्हणजेच तिथून दिल्ली सल्तनतची स्थापना झाली. तर दिल्लीला गुलाम वंश, खिलजी वंश, तुघलक वंश, सय्यद वंश व लोधी वंश यांनी या 5 घराण्यांनी इसवी सन 1206 ते 1526 दरम्यान राज्य केले. तुघलक वंशा ऱ्हासानंतर दक्षिणेत म्हणजे साऊथ इंडियामध्ये 2 राज्यांची निर्मिती झाली. ते म्हणजे बहमनी राज्य व विजयनगर साम्राज्य. पुढे जाऊन बहमनी राज्याचे देखील 5 राज्यांमध्ये तुकडे झाले, ज्याच्यामध्ये अहमदनगरची निजामशाही, विजापूरची आदिलशाही, वराडची इमादशाही, गोळकोंड्याची कुतुबशाही व बिदरची बरीदशाही या राज्यांचा समावेश होतो. 1526मध्ये पानिपतचं युद्ध झालं. पानिपतचं युद्ध हे पहिलं युद्ध होतं जे की बाबर व इब्राहिम खान लोधी यांमध्ये झालं. भारतावर म्हणजेच दिल्लीवर तेव्हा इब्राहिम खान लोधी हा शासन करत होता, तर बाबर हा मध्य आशियातील समरकंद नावाचा एक प्रदेश आहे तेथील शासक होता. तर या दोघांमध्ये पानिपतचं पहिलं युद्ध झालं. त्यामध्ये बाबर विजयी झाला व त्यांनी दिल्लीला मुघल सत्तेची स्थापना केली. आता मुघल जेव्हा आपण म्हणतो तेव्हा मुघलांमध्ये 2 ग्रुप पडतात. त्यातला पहिला हा साम्राज्यवादी मुघल व दुसरा हा उत्तर मुघल. साम्राज्यवादी मुघल म्हणजेच इम्पेरियल मुघल्स व उत्तर मुघल म्हणजे लेटर मुघल्स. साम्राज्यवादी मुघल म्हणजे काय, तर ज्या मुघलांच्या काळात मुघल सत्तेचा खरा विस्तार घडून आला, ज्या मुघल शासकांनी त्या विस्तारामध्ये एक छत्री अंमल म्हणजे सक्सेसफुली एस्टॅब्लिश केला, त्या मुघलांना आपण साम्राज्यवादी मुघल म्हणतो. त्याच्यामध्ये हुमायूं, अकबर, जहांगीर, शहाजहान व औरंगजेब इत्यादी मुघलांचा समावेश होतो. मात्र 1707मध्ये औरंगजेबचा मृत्यू होतो व मध्ययुगीन भारताचा इतिहास तिथून संपतो व आधुनिक भारताच्या इतिहासाला सुरुवात होते. आपणा सर्वांना माहितीच आहे तेव्हा इंग्रजांचा देखील हस्तक्षेप वाढायला सुरुवात झाली होती. तर आता 1707मध्ये औरंगजेबचा मृत्यू झालेला आहे व तेथून जे पण मुघल्स आले त्यातील कोणीही कर्तबगार नव्हते. ते सर्व बादशाह हे फक्त नावाचेच बादशाह होते. तर त्यांची माहिती आता एक एक करू आपण घेऊ. तर पहिला हा बहादूर शाह पहिला. बहादूर शाह पहिला हा 1707 ते 1712 या काळामध्ये गादीवर आला. औरंगजेबच्या मृत्यूनंतर त्याच्या मुलांमध्ये संघर्ष झाला व त्याच्यामध्ये बहादूर शाह पहिला हा यशस्वी झाला, त्यामुळे तो गादीवर आला. बहादूर शाह पहिला यांनी गादीवर आल्यानंतर शाह आलम पहिला ही देखील पदवी धारण केली होती. आता याच्या काळातील काही महत्त्वाच्या घटना पाहू. 1708मध्ये गुरु गोविंद सिंग यांचा मृत्यू. आपणा सर्वांना माहितीच आहे की नांदेड येथे गुरु गोविंद सिंगचा मृत्यू झाला होता. गुरु गोविंद सिंगच्या मृत्यूनंतर शिखांनी बंड केलं होतं. म्हणजे लगेच नाही पण त्याच्यानंतरच्या काळामध्ये मुघलांविरुद्ध त्यांचं बंड झालं होतं. तर त्यांच्या बंडाचे नेतृत्व हे बंदा बहादूर या शीख नेत्यांनी केलं होतं. बंदा बहादूरला बंदा बैरागी असे देखील म्हटले जात होते. अजून एक महत्त्वाची गोष्ट अशी घडली की बुंदेला राजा छत्रसाल व जाट सरदार चुडामन हे मुघलांच्या आधी विरोधात होते. मात्र बहादूर शाह गादीवर आल्यानंतर त्यांनी यांच्याबरोबर समझोता केला व या दोघांना देखील मुघल सेवेमध्ये घेण्यात आले. छत्रपती शाहू राजांची सुटका झाली. छत्रपती शाहू महाराज हे छत्रपती संभाजी महाराजांचे पुत्र. मात्र औरंगजेबच्या काळामध्ये संभाजी महाराजांना मारण्यात आले व त्यांचा मुलगा म्हणजे छत्रपती शाहू महाराज यांना औरंगजेबने कैद केले. आता यांना कैद केल्यानंतर बहादूर शाह जेव्हा गादीवर आला त्यांनी छत्रपती शाहू महाराजांना सोडून दिले. आता त्यामागे त्याची अशी कल्पना होती की महाराष्ट्रामध्ये
छत्रपती शाहू महाराज व ताराबाई, ताराबाई ज्या की शिवाजी महाराजांचे दुसरे पुत्र म्हणजेच राजाराम यांच्या पत्नी. तर तेव्हा त्या गादी सांभाळत होत्या. तर शाहू महाराजांना एकदा आपण सोडलं तर महाराष्ट्रामध्ये ताराबाई व छत्रपती शाहू महाराज यांच्यामध्ये गृहयुद्ध छेडेल व आपल्याला मराठा कॅप्चर करायला सोपं जाईल अशी त्याची साधी कल्पना होती व ती त्याची यशस्वी देखील ठरली, पण पूर्णपणे नाही. गृहयुद्ध नक्कीच झालं, पण तो मराठ्यांना कॅप्चर नाही करू शकला. त्यानंतर जहांगीर शाह हा गादीवर आला. 1712 बहादूर शहाचा मृत्यू झाला व त्यानंतर गादीवर आला तो जहांगीर शाह. हा एका वर्षासाठीच गादीवर आला, पण याच्या काळात एक महत्त्वाची घटना घडली. तर जुल्फिकार खान या सरदाराच्या मदतीने तो गादीवर आला होता. आता सरदार म्हणजेच नोबल्स हे किंग मेकर होण्याची प्रथा इथून सुरुवात झाली. थोडक्यात काय, इथून पुढचे बहादूरशाह तरी थोडाफार होता, पण याच्यानंतर जे पण काही आले ते फक्त नावाचेच बादशाह होते. म्हणजे त्यांचा कारभार ते स्वतः देखील पाहत नव्हते. हे सर्व सरदारच जास्त करून हस्तक्षेप करत होते व सरदारच ठरवायचे की कोण बादशाह बनणार, कोणाला काढायचं, हे सर्व सरदारांच्या हातात होतं. त्याच्यामुळे सरदार हे किंग मेकर होण्याची प्रथा इथून सुरुवात झाली. 1713 जहांगीर शहाचा खून झाला. तो कोणी केला तर त्याचा स्वतःचा पुतण्या, ज्याचं नाव होतं फारुख सियार. आता फारुख सियारनी हे कोणाच्या मदतीने केलं तर त्यांनी केलं सय्यद बंधूंच्या मदतीने. सय्यद बंधू म्हणजे कोण तर त्याच्यामध्ये मोठा भाऊ होता अब्दुल्ला खान व त्याचा लहान भाऊ हा हुसेन अली. या दोन्ही सय्यद बंधूंच्या मदतीने फारुख सियारने जहांगीर शहाचा खून घडून आणला व तो पुढं जाऊन गादीवर आला. त्याचा पिरियड होता 1713 ते 1719. त्याच्या काळामध्ये महत्त्वाची घटना कोणती घडली तर बंदा बहादूर जो शिखांचा नेता होता, जसं आपण डिस्कस केलं, त्याला पकडून मारण्यात आलं. 1717 ईस्ट इंडिया कंपनी, हे महत्त्वाचं आहे, इथे लक्ष द्या. 1717 फरमान ईस्ट इंडिया कंपनी गुजरात व दख्खनमध्ये व्यापारी विशेषाधिकार. तर हे फरमान फारुख सियारने जारी केलं होतं. त्याने 1717 ईस्ट इंडिया म्हणजे जी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी होती, ईस्ट इंडिया कंपनीमध्ये पण खूप सारे प्रकार होते. ब्रिटिशांची वेगळी होती, फ्रेंचची वेगळी होती, डच वेगळी होती. तर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला गुजरात व दख्खन म्हणजेच डेक्कनमध्ये व्यापारी विशेषाधिकार फारुख सियारने दिले व तिथूनच पुढे इंग्रजांना खूप सवलती मिळत गेल्या, त्यांचा हस्तक्षेप वाढत गेला. तर त्याची सुरुवात इथून झाली होती, या फरमानापासून. 1717 फरमान फारुख सियारनी जारी केलेलं. तर पुढे जाऊन सय्यद बंधू व फारुख सियार यांच्यामध्ये थोडंसं काहीतरी बिनसलं, त्यांच्यामध्ये वाद झाले व सय्यद बंधूंनीच त्याचा खून घडून आणला. आता आधी त्यांचे संबंध एवढे चांगले होते की फारुख सियारनी अब्दुल्ला खान याला वजीर बनवलं होतं तर हुसेन अलीला मीर बक्षी बनवलं होतं. मात्र त्यानंतर त्याचा खून घडून आणला व सय्यद बंधूंनी त्याचा पुढं बहादूर शहाचा नातू, ज्याचं नाव होतं रफी उद दर्जत, याला बादशाह बनवलं. मात्र हा देखील अल्पकालीन ठरला. त्यानंतर सय्यद बंधूंनीच त्याला साईडला करून मुहम्मद शहाला बादशाह बनवलं. आता याचा काळ होता 1719 ते 1748. आता याचा काळ म्हणजे फार इम्पॉर्टंट आहे. म्हणजे जे पण नंतरची लेटर मुघल्स होते त्यांच्यामध्ये जर म्हटलं तर याचाच काळ सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आपण म्हणू शकतो. याला रंगीला बादशाह देखील म्हणलं जायचं. रंगीला त्याचं नाव पडलं होतं कारण याचं कधी राज्यकारभारात लक्षच नव्हतं. याला फक्त ऐशोआरामची जिंदगी माहीत होती. सर्व कारभार याचे सरदार पाहत होते. सय्यद बंधूंच्या मदतीने हा गादीवर आला. मात्र यांनी येऊन पहिलं महत्त्वाचं काम काय केलं तर सय्यद बंधूंचा त्यांनी काटा काढला. तो सय्यद बंधूंच्या मदतीनेच गादीवर आला, मात्र त्यांनी बाकीच्या इतर सरदारांना मिळून सय्यद बंधूंचा त्यांनी खून घडून आणला. 1738 बाजीराव पहिला, आपण सर्वांनी बाजीराव मस्तानी हा मूवी पाहिलाच असेल, तर त्याच्यामधीलच बाजीराव त्यांनी दिल्लीमध्ये प्रवेश केला. याच्या काळामध्येच मराठ्यांचा डंका वाजत गेला. त्यानंतर हैदराबाद, अवध व बंगाल हे आधी मुघल सत्तेच्याच अंडर होते. मात्र यांनी आता हे स्वायत्त राज्य निर्माण झाले. म्हणजे अजून देखील ते नावापुरतेच मुघल साम्राज्याच्या अंडर होते, बट त्यांनी आपापला कारभार हा स्वतंत्रपणे सांभाळायला सुरुवात केली. याच्याच काळामध्ये, मुहम्मद शहाच्याच काळामध्ये, नादिर शाह जो की अफगाणिस्तानचा शासक होता, त्यांनी दिल्लीवर आक्रमण केलं व दिल्लीची प्रचंड प्रमाणात लूट केली. सिंधूच्या पश्चिमेकडचा प्रदेश देखील त्यांनी काढून घेतला होता. तसेच कोहिनूर, मयूरासन हे देखील तो इथून घेऊन गेला होता. त्यानंतरचा बादशाह आला तो म्हणजे अहमद शाह. त्याचा पिरियड होता 1748 ते 1754. अहमद शाह अब्दाली हा देखील खूप इम्पॉर्टंट आहे. अहमद शाह अब्दाली, ज्याचं पानिपतचं तिसरं युद्ध झालं मराठ्यांसोबत, तोच हा अहमद शाह अब्दाली. तर अहमद शाह अब्दालीचे हल्ले अहमद शाह याच्या काळात सुरू झाले. लक्षात ठेवायला सोपं जाईल इथे. अहमद शाह व अहमद शाह अब्दाली. अहमद शाह अब्दाली हा कोण होता तर हा देखील अफगाणिस्तानचा शासक होता. जो आधीचा आपण नादिर शाह पाहिला, तर नादिर शाहचा हा
जनरल होता अहमद शाह अब्दाली. मात्र पुढे जाऊन अहमद शाह अब्दालीने नादिरशाहला मारून टाकलं व स्वतः तिथला शासक बनला होता. तर जो अहमद शाह आपला बादशाह होता त्याला त्याचा वजीर, ज्याचं नाव होतं इमाद उल मुल्क, याने त्याला आंधळ बनवलं व त्याला साईडला केलं व त्याच्या जागी पुढचा त्यांनी बादशाह बनवला, तो म्हणजे आलमगीर दुसरा. आता हा आलमगीर दुसरा होता. आलमगीर पहिला म्हणजे औरंगजेब. औरंगजेब पहिला यांनी आलमगीर ही पदवी धारण केलेली होती, हे लक्षात राहू द्या. तर आता हा आलमगीर दुसरा 1754 ते 1759 गादीवर होता. याला इमादनेच गादीवर बसवले व पुढे जाऊन इमादने 1759 ठार केले. म्हणजे इथे आपल्याला लक्षात येईल की जे सरदार होते, जे वजीर होते दरबारातले, त्यांचं किती महत्त्व वाढलेलं होतं किंवा त्यांच्या हातात किती पॉवर गेलेली होती की बादशाह एवढा कमजोर पडला होता की त्याच्या हातात काहीच नव्हतं. तर पुढचा जो बादशाह बनला तर तो या वजीराला एवढा घाबरत होता इमादला, आणि घाबरणं त्याचं साहजिकच होतं कारण त्याने जो पहिला बादशाह होता म्हणजे आधीचा बादशाह होता अहमद शाह, त्याला आंधळ बनवलं होतं. त्याच्यानंतर जो आलमगीर दुसरा होता त्याला त्यांनी ठार केलं होतं. म्हणून ऑब्व्हियसली शाह आलम दुसरा हा घाबरलेला होता. बादशाह बनल्यानंतर देखील तो 12 वर्ष आपल्या राजधानीत राहत नव्हता. म्हणजे त्याच्या मनात एवढी भीती बसलेली होती इमादची, म्हणजे त्याच्या वजीराची. तर 1759 ते 1806 पर्यंत शाह आलम दुसरा हा बादशाह होता. 1764 बक्सरची लढाई झाली. 1757 प्लासी झाली होती. 1764 बक्सरची लढाई झाली. 1761 पानिपत होतं. तर 1764 बक्सर हा इम्पॉर्टंट आहे, परीक्षेला खूप वेळा याच्यावर क्वेश्चन आलेला आहे. तर बक्सरच्या लढाईमध्ये मीर कासिम, सुजाउद्दौला व शाह आलम दुसरा हे एका साईडला होते व हे तिन्ही मिळून ब्रिटिशर्स विरुद्ध लढले होते. तर मीर कासिम कोण होता? तर हा बंगालचा नवाब होता ज्याला इंग्रजांनी हटवलं होतं. सुजाउद्दौला होता अवधचा नवाब आणि शाह आलम दुसरा हा दिल्लीचा बादशाह. या तिघांनी मिळून मोहीम उघडली होती इंग्रजांच्या विरुद्ध, पण इंग्रजांनी या तिघांना देखील पराभूत केलं होतं. 1803 इंग्रजांनी दिल्लीवर ताबा मिळवला. आता ताबा मिळवल्यानंतर त्यांनी शाह आलमला अटक केली व त्याला जेलमध्ये टाकलं व तिथे अटकेमध्येच त्याचा 1806 मृत्यू देखील झाला. याच्यानंतर जो बनला बादशाह त्याचं नाव होतं अकबर दुसरा. अकबर पहिला म्हणजे द ग्रेट अकबर. आता हा अकबर दुसरा 1806 ते 1837. याच्या काळामध्ये घडलेली एकमेव महत्त्वाची घटना म्हणजे राम मोहन रॉय, ज्यांना आपण सर्वसामान्यपणे राजा राम मोहन रॉय या नावाने ओळखतो, ते राम मोहन रॉय यांना राजा पदवी कोणी दिली तर ती अकबर दुसऱ्याने दिली. तर ती का दिली? तर त्याला स्वतःची पेन्शन वाढवायची होती. कोणाला? अकबर दुसऱ्याला. आता जसं की आपण पाहिलं की इंग्रजांनी दिल्लीवर कब्जा देखील मिळवलेला आहे. त्याच्यामुळे पुढील जे बादशाह होते ते इंग्रजांच्या अंडर होते. म्हणजेच काय, इंग्रज त्यांना पेन्शन्स प्रोव्हाइड करायचे. हे फक्त नावाला तिथं बसलेले. तर अकबर दुसऱ्यांनी राम मोहन रॉय यांना राजा ही पदवी दिली व स्वतःची बाजू मांडण्यासाठी म्हणजे पेन्शनवाढीसाठी स्वतःची बाजू मांडण्यासाठी त्यांना इंग्लंडला पाठवलं होतं. म्हणून त्यांना तेव्हापासून त्यांचं नाव राजाराम मोहन रॉय असं झालं. याच्यानंतरचा शेवटचा बादशाह ज्याचं नाव होतं बहादूर शाह जफर दुसरा, त्याचा पिरियड होता 1837 ते 1862. शेवटचा मुघल बादशाह. याच्या काळामध्ये सर्वात मेजर घटना जर कोणती म्हणावी तर ती म्हणजे 1857चा उठाव. 1857चा उठाव जो झाला होता आपला सर्वांनाच माहिती, तो एक अयशस्वी उठाव ठरला होता. म्हणजे खूप साऱ्या ठिकाणी अयशस्वी झाला होता. उठावाचं एक क्षेत्रीय असं नेतृत्व किंवा एक असं नेतृत्व नव्हतं झालेलं. काय झालं होतं तर सैनिकांनी जेव्हा कूच केली, दिल्लीला गेल्यावर बहादूर शाह जफर हा जेलमध्ये होता. इंग्रजांनी त्याला जेलमध्ये टाकलेलं. तर सैनिकांनी त्याला सोडवलं तिथून व दिल्लीच्या गादीवर बसवलं व त्याला आपला नेता घोषित केलं. आता बहादूर शाह जफरला तर याच्याबद्दल काहीच माहीत नव्हतं की आपल्यासोबत काय होतं आहे काय होत नाही आहे. पण आता तो म्हातारा झालेला होता, त्याला तिथं बळजबरी बसवण्यात आलं. मात्र इंग्रजांनी नंतर सक्सेसफुली तो उठाव दडपून टाकला. आता उठाव दडपून टाकल्यानंतर इंग्रजांना देखील माहीत होतं की बहादूर शाह जफरला याची काहीच आयडिया नव्हती. सैनिक अचानक आले, त्यांनी त्याला गादीवर बसवलं. मात्र त्यांनी आता कोणावर तरी खापर फोडावं ना, म्हणून बहादूर शाह जफर दुसरा याच्यावर खापर फोडलं व त्याला अटक केली. अटक करून त्याला रंगूनला हद्दपार करण्यात आला 1858 साली. रंगून म्हणजे आजच्या म्यानमारमध्ये येतं ते, जे की ब्रह्मदेश आहे. रंगूनलाच 1862 त्याचा मृत्यू झाला. हा एक उच्च प्रतिभेचा कवी होता आणि त्यांनी आपल्या व्यथा ह्या गझलांमधून नोंदवून ठेवलेल्या आहेत. आता याच्यामध्ये अजून एक पॉईंट आपल्याला ॲड करायचा आहे. हा जो शाह आलम दुसरा होता ना, तर हा एक निर्वासित बादशाह म्हणून देखील गणला गेला. का? तर महाजी शिंदेंनी याला दिल्लीच्या गादीवर पुनर्स्थापित म्हणजे रिइन्स्टेट केलेलं होतं. म्हणजे महाजी शिंदेंनी दिल्ली जिंकली व त्याला परत तिथे बसवलं व दिल्ली तेव्हा मराठ्यांच्या अंडर होती. तर नक्कीच
आजचं लेक्चर संपलेलं आहे. तुम्हाला हे लेक्चर कसं वाटलं हे आम्हाला नक्कीच कमेंट करून कळवा. थँक्यू. आणि नक्कीच तुम्हाला आवडलं असेल तर चॅनल देखील सबस्क्राईब करा. धन्यवाद.